नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आहे. नक्षत्र मृग आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:03 ते 4:23 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:58 ते 12:46 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:23 ते 5:44 आणि यमगंड काळ दुपारी 12:22 ते 1:44 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर प्रतियोग करणार आहे. दुपारी 3:04 हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल आणि नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दुपारी 3:04 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल आणि व्ययातल्या नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून पैशाच्या संदर्भातले व्यवहार नीट जपून काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. आपले जे खर्च आहेत त्यावरती नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात घेण्याचा प्रयत्न मात्र करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दुपारी 3:05 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणाने तुमच्या मनाचा तोल जाऊ शकेल आणि त्याचे विपरीत परिणाम समोर येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. खास करून वैवाहिक बरोबरचे खटके जास्त प्रमाणात होऊ शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचे खर्च त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दुपारी 3:04 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि दशमातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचे भावभावनांवर नियंत्रण ठेवणं फारच महत्त्वपूर्ण राहील. छोट्या मोठ्या गोष्टींचं स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात जाणवेल. नकारात्मक मनस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये बरेच प्रमाणात स्थिरता येईल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दुपारी 3:04 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं दिवसातली दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. पैशाच्या संदर्भातले व्यवहार करताना काळजी घेणं फारच महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये बदल दिसून येईल. थोडंसं मनामध्ये चलबिचल किंवा गोंधळास्पद परिस्थिती निर्माण होईल. महत्त्वपूर्ण निर्णय दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास.
सिंह राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:04 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतील. काळजी करू नका. त्या संदर्भातला फार मोठा विचार किंवा निर्णय घेऊ नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक गणितं तुमची चुकू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या तृतीयात असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दुपारी 3:04 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या नेपच्यूनबरोबर केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, तुमचा कार्यक्षेत्र, तुमची कार्यशक्ती, ऊर्जा आणि कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर चांगले काही अंतःप्रेरणा किंवा इंट्युशन्स येऊ शकते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दुपारी 3:04 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणारा. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. भावनेच्या भरात जाऊन कुठल्याही प्रकारची मोठी रिस्क घेऊ नका. कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण कामाचा आरंभसुद्धा आजच्या दिवशी करू नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. दिवसातली महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर केली तर ती पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दुपारी 3:04 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि पंचमात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. या संदर्भात काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या भावभावनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या व्ययस्थानात असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दुपारी 3:04 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातील नेपच्यूनबरोबर केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, छोटी किंवा मोठी, आजच्या दिवशी अजिबात करू नका. तुमचा अंदाज चुकू शकते. याचप्रमाणे स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं आजच्या दिवशी गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दुपारी 3:04 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आजचा दिवस उत्तम राहील. मात्र छोट्या मोठ्या कारणावरून छोटे मोठे खटके वगैरे उडू शकतील. भाग्याची साथ तुम्हाला चांगल्या प्रकारे लाभेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दुपारी 3:04 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे खटके उडू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. दुपारी 3:04 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर केंद्रयोग करेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल
तर गैरसमज वगैरे होण्याची शक्यता जास्त राहील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दुपारी 3:04 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. आज दुपारपर्यंतचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचमुळे ते कामं मार्गीसुद्धा लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.